नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही महत्त्वाचे मागील वर्षी वनरक्षक भरतीमध्ये विचारलेले क्वेश्चन बघणार आहोत। तर चला सुरू करूया। तर पहिला प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मित्रांनो, क्वेश्चन संपल्यावर 2-3 सेकंद थांबेल, जेणेकरून तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात। तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, चंद्रपूर। हे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे, याची स्थापना 1955 साली झाली होती। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारा गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारा गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमरावती। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे? खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राणीगंज। हे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये आहे। पुढचा प्रश्न, 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले आहे? 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, पहिला नरसिंहदेव। पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली? केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2000 साली। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते? याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक पहिला, महात्मा ज्योतिबा फुले। पुढचा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थानात डॅश सह द्विदल राज्य पद्धती सुरू केली? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थानात डॅश सह द्विदल राज्य पद्धती सुरू केली? याचा पर्याय उत्तर 2 बरोबर आहे, भारत सरकार अधिनियम 1991। त्यानुसार केंद्र आणि प्रांतीय सरकाराचे अधिकार स्पष्टपणे विभागले गेलेले आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांचे अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क दिलेला आहे? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अनुच्छेद 32। मूलभूत हक्क हे घटनेचा भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, गारो, खासी आणि जयंतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशाअंतर्गत येतात? गारो, खासी आणि जयंतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशाअंतर्गत येतात? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, पूर्वांचल। पुढचा प्रश्न, तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या दरम्यान लढले गेले? तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षात दरम्यान लढले गेले? याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1816 ते 1819।
पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नागार्जुन सागर श्रीशैलम. हे आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय राज्य तिन्ही बाजूनी बांगलादेश वेढलेले आहे? खालीलपैकी कोणते भारतीय राज्य तिन्ही बाजूने बांगलादेशने वेढलेले आहे? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, त्रिपुरा. उत्तर, पश्चिम, दक्षिणनी वेढलेला आहे. त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा. पुढचा प्रश्न, सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला होत जातो? सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला होत जातो? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पूर्व आणि आग्नेय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विशेषतः खालच्या जातींसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात देखील केली? खालीलपैकी कोणती विशेषतः खालच्या जातींसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात देखील केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली. पुढचा प्रश्न, 1949 मध्ये संमत झालेले मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहे? 1949 मध्ये संमत झालेले मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहेत? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 395. सध्या राज्यघटनेत 25 भाग, 469 कलमे व 12 अनुसूची आहे. थँक्यू, धन्यवाद. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.